क्रोध दमून इंद्रजिताचे दूध कणून ईशाचा कंद परमानंद पावले. हनुमंतराय ते वल्ली आणण्याकरता निघाले आणि हा काळ नेहमी त्या ठिकाणी बसलेला होता. आणि हनुमंतराय जे वल्ली आणण्याकरता निघाले ते कसं काम करण्याकरता निघाले होते? परोपकाराचं कार्य करण्याकरता निघालेले होते. लक्ष्मणाला जीवदान द्यायचं होतं. क्या विशेष करून इथं सांगायचं म्हणजे असं आहे, इथं जे आम्हाला आमंत्रण आलं, आता आम्ही कुठं बीड जिल्ह्यामध्ये, वास्तविकता जर विचार केला तर काही तुमची आमची ओळख नाही, अथवा आम्ही काही वाचक सूचक आहेत हे बी काही तुम्हाला माहित नाही. बरं ते कसं आता ते राम जाणे कसा तुम्हाला आमचा पत्ता लागला आणि तुम्ही आम्हाला बोलविलं. पण एक विशेष मी समजतो, कारण कधी हे संपर्कात न नसणाऱ्या माणसाची सेवा आम्हाला, तुम्ही हे आम्हाला सेवा दिली आणि याच्यामध्ये मी आमचं भाग्य समजतो. थोर भाग्य आहे. आणि त्यातले त्यात शास्त्राच्या नियमाप्रमाणे जर सांगायचं म्हणलं तर आमचा आणि तुमचा पूर्वीचा काहीतरी राहिलेला ऋण अनुबंध आहे. आणि तो ऋणानुबंध पूर्ण करण्याकरता तुम्हाला आमची आठवण झाली आणि आम्हाला तुम्ही या ठिकाणी बोलवून घेतलं आणि तुमच्या सेवेची संधी आम्हाला दिली, त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. आणि तुमचे मानव तितके आभार थोडेच आहेत, कमीच आहेत. हे असं अशा प्रकारे असणार हा काळ नेहमी त्या ठिकाणी हनुमंताच्या रस्त्यावर त्या ठिकाणी बसलेला होता. आणि हनुमंतरायानं त्या ठिकाणी पाहिलं तर हा काळ नेहमी होता कसा, जसा चौथ्या आश्रमाला बसलेला माणूस असतो, माणूस संत असतो, तसं हा काळ नेहमी त्या ठिकाणी बसलेला आहे. पोट हे कपाट्याला गेलेलं आहे आणि नुसतं असणार त्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्यानं त्या ठिकाणी एक मायावी रूप धारण केलं, साधूचं रूप धारण केलं. आणि अशा प्रकारे काळ नेहमी त्या ठिकाणी हनुमंताचं कार्य रोखण्याकरता त्यांना आडवा म्हणून त्या ठिकाणी बसलेला होता. त्याची दृष्टी द्रष्टा दर्शन देय ध्याताने ध्यान यज्ञ ध्याताने ज्ञान अवघे चिन्ह वाचत. त्यावेळेस त्या काळ नेहमीचं रूपच असं होतं. आणि पाहणारा कसा असावा, द्रष्टा, दृश्य आणि दर्शन, पाहणाऱ्याची ही अवस्था असावी. पाहणारा तो राम, ज्याचं दर्शन घ्यायचं तो राम आणि दर्शन घेणारा पण राम. ही झाली त्रिपुटी. आणि हे त्रिपुटी ज्याच्या मनातून नाहीशी झाली, ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा आणि सहस्त्रदळी उगवला सूर्य जैसा. हे ज्ञानी माणसाची गोष्ट असते, ज्ञानी माणसाची. आणि या काळनेमीनं त्या ठिकाणी काय केलं होतं, नाटकी ज्ञानी झालेला होता. हनुमंतरायाला फसविण्याकरता तो त्या ठिकाणी आला होता. अशा प्रकारे हनुमंतरायानं तो काळनेमी त्या ठिकाणी पाहिला आणि पुढे काय करू लागले. सजनाचे लक्षण लोभदाच्या कावित क्षण सांगो त्याचे चिने सावधान अवधारा.
ठिकाणी आपल्याला त्रिपुटी सांगायला लागलेत आणि या त्रिपुटीमध्ये पहिल्यांदा सुरूला धनवानाचं लक्षण सांगायला लागले. धनवानाचं लक्षण, हे धनवानाचं लक्षण कसं असतं ते आपण पुढे ऐका. द्रव्य लाभ देखे ज्या पासे सदा ओळखले तयासे अनु मात्र उलंगे वाचनाशी मने सर्वसे मे दास तुझा. कसं आहे आणि आपली गती कशी आहे माऊली, ती आडी घातली पायाची. तुम्ही कथा ऐकायला बसलं तर वनवासीत विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं माहित नसतं. या ठिकाणी असणार धनवानाची आणि लोभ्याची गोष्ट सांगायला. लोभ्याची, ज्या माणसाला पैशाचा लोभ असतो, पैशाचा लोभ, आणि ते माणूस काय करतो, त्या धनवानाच्या घरी जातो, धनवानाच्या घरी, आणि ते धनवान या लोभी माणसाला त्यानं काहीही काम सांगू द्या, पण ते लोभी माणूस त्याला नाहीच म्हणत नाही. त्यानं काही किती एखाद्या वेळेस ते आपण म्हणतो ना, त्यानं जर माडीहून उडी टाक म्हणली तर आपण टाकाव का, पण हे लोभी माणूस आहे, हे लोभी माणूस तेवढ्याला सुद्धा कमी करीत नाही. हे अशा प्रकारे या लोभी माणसाची अवस्था या ठिकाणी असते. देखे धनवंत या वाऱ्या सौजन त्याचे आत्या दरे विरक्त देखोने एकसरे सवय दातारे बैसवी. कसं या धनवानानं त्या ठिकाणी त्या समोरच्या व्यक्तीला जर काम सांगितलं ना, हे बघ, हे तुला मी आज 500 रुपये देतो, पण आज तो दिवसभर माझ्या शेतात कोळपच आणायचं. आता तुमच्याकडे काय कोळप म्हणतात का काय म्हणतात ते आपल्याला काही माहित नाही, आहे ना. पण त्यानं ते कोळप हाना म्हणला काय, ह्याला वाटायलं संध्याकाळी आपल्याला 500 मिळणार आहेत, बैल तिकडे मेले ते मेले, काय करणं आपल्याला त्याच्याहून, आपल्याला मिळाले ना बाद झाले. हे अशा बद्ध लोकांची ही अशा प्रकारची अवस्था असते, कारण तो सांगणारा आशाबद्ध आणि ऐकणारा आशाबद्ध, या दोघांची अवस्था हे अशा प्रकारची असते. मने भगवंताचे कोण सता सिद्ध ईश्वर देते भोगासता सांडून धरले तापसाता अभगता केवढे पाह. कसं या माणसाची अवस्थाच अशी आहे, लोभी माणसाची अवस्था. परमात्म्याचं कार्य कसं आहे, परमात्मा एकदा तुम्हाला देऊन बी बघतो आणि एकदा तुमच्याकडनं नेहून बी बघतो. मग त्याच्यामध्ये खरी परीक्षा आपली तिथं असते. तिथं थोडक्यात सांगतो, मी असं लहान होतो, मला काही एवढं लई जास्त कळत नव्हतं, पण आमची आई तुकाराम महाराजच्या दिंडीबरोबर देव होते पंढरपूर, हे काम करण्याकरता आले. आणि वारीमध्ये असताना त्या आमची आईला एकदा असं स्वप्न पडलं की मी खलास झालो. आई आमची उठली रडायला लागली. त्यावेळेस ते आपल्या आमचे ते पात्रोडच्या म्हातारे बाबाची दिंडी होती. ते म्हणले, मावशी कमन रडायला लागलात? म्हणले, बाबा मला असं असं स्वप्न पडलं आणि मला आता गावाकडं जाऊ द्या, माझं लेकरू बघितल्याशिवाय मला दम निघत नाही. ही अवस्था कशाची झाली? लोभाची झाली, लोभाची. आणि त्यावेळेस त्या म्हाताऱ्या बाबांनी सांगितलं, मावशी तुमच्या लेकराला काही सुद्धा झालं नाही आणि काही होणार नाही, कारण तुम्ही घोकलं. आणि ते म्हणले तुमच्या त्या ठिकाणी असणार
स्वप्नामध्ये दिसलं. कारण त्याची अवस्था तशी असते का माणूस ज्या वेळेस दिवसभर ज्या गोष्टीचा ध्यास करेल ते गोष्ट त्याला संध्याकाळी आपोआप स्वप्नामध्ये दिसले जाते. आणि त्याच्यावर माऊलीने त्या ठिकाणी तोडगा सांगितला, स्वप्नेचे चेईले जाईल रया. आणि स्वप्नामध्ये जे दिसतं ते सगळं खोटं असतं, ते काहीच खरं नसतं. मग तशी हे स्वप्नवत अवस्था होती. काळ नेमीला त्या ठिकाणी रावणानं सांगितलं होतं, तुला अर्ध राज्य देतो, अर्ध राज्य देतो. पण त्याला माहित होतं हे काही राज्य आपल्याला देत नाही, कारण आपण तिकडून जिवंतच परत येत नाहीत ना. हे अशा प्रकारे या काळनेमीला त्या ठिकाणी विचार केला. हनुमंतरायाला फसविण्याकरता त्या ठिकाणी येऊन बसला. हनुमंतरायानं काळनेमीला पाहिलेलं होतं. विठ्ठलसेनाचा जो नर त्याचा ऐसा विचार, आता काम तुर जो नर साक्षक पार सांग्यान. हे वित्तेशनाचा असं म्हणजे ज्याला पैशाची हवय त्याच्याविषयी या ठिकाणी नाथ महाराजांनी आपल्याला दृष्टांत सांगितला. आता कामिक माणसाची भावना कशी असते तर त्याच्याविषयी नाथ महाराज आपल्याला पुढे सांगू लागले. श्री काम ज्याचे ते माय बहिणीचे वळखती, श्री रूप झाले व्रते जग द्याकते श्री रूप. कामिक माणसाची भावना कशी असते त्याचं सगळं चित्त हे स्त्रीने वेधून घेतलेलं असतं. म्हणून त्याला तिथं दुसरं काही सुचतच नाही. काही बारा मानगडी त्या माणसाला किती समजावून सांगू द्या, पण देव त्याचा हे का सोडित नाही. हे अशा प्रकारचं नाथ महाराज आपल्याला पुढे सांगू लागले. बापा भावाचे सांगता गोष्टी, माय बहिणीचा विकल्प पोटी, इतराचे कायचे गोष्टी सकळ दृष्टी माझारी. या कामिक माणसाची भावना कशी असते. आपली आई आहे, आपली बहीण आहे, मग तेच या दोघेपैकी एक जण जर एखाद्या पुरुषाला जर रस्त्यामध्ये किंवा शेजाऱ्याला जर काय बोलायला लागले का याच्या मनामध्ये लगेच विकल्प येतो. विकल्प आणि विकल्प मनामध्ये आला की त्याचे काय होते, तळपायाची आग मस्तकाला जाते. त्याचं कारण काय, हे आपला विचार आणि हे आपलं मन त्याला कारणीभूत आहे. हनुमान साधू रत्न आगाध, साधू रत्नादूत बोध, त्याने राक्षसाचे कपट भेद, साधुत्व शोध नमो आला. आणि या ठिकाणी माणसाची अवस्था कशी असते, साधूची अवस्था कशी असते ते नाथ महाराज सांगायला लागले. आपल्या असणारे साधूची अवस्था कशी आहे, हे आपले वारकरी माळकरी हे लोक कसे येत ते जरा मावले हो तिकडं बोलू नका. तुम्हाला एकदा हात जोडून विनवतो की बोलू नका. त्याच्यामुळे काय होतं, एक तर तुम्हाला ऐकायला मिळत नाही आणि आपल्या बाजूला बसलेले लोक त्यांना पण ऐकायला मिळत नाही. कारण मी मगापासून बघायलो पण तिथं लय गडबड दिसायली. तसं कोणी बोलू नका, कारण हे रामकथा आहे आणि हे रामकथा आपण एकाग्र चित्तानं ऐकली पाहिजे तर त्याचा आपल्याला उपयोग आहे. नाहीतर मग काय गाढवाच्या कानी वाचली गीता तर ते काय म्हणतं, रात्रीचा गोंधळ बरा होता आहे का नाही. असला काम करू नका. आपल्याला उद्याच्याला दिवस पडलाय बोलायला, आता हे रामकथा एकाग्र चित्तानं ऐका. हे अशा प्रकारे असणार. या साधूला फसवायला कुणी बी तयार असते, कुणी बी तयार असते. आणि
आणि हे साधू जितक्या लवकर फसल्या जातात तितकं लवकर दुसरं कुणी फसल्या जात नाही. तसं हनुमंतरायानं काळनिमेला पाहिलं, साधू पुरुष पाहिला आणि हनुमंतराय त्या असणाऱ्या काळनिमेकडं गेलेले होते. दिव्यश्रम मनोरम कोणी अमोतम नमन करिता पलवगम आते सप्रेम हरिरंगे. काय झालं? अरे हा हनुमंतरायानं काळनिमेला पाहिलं, साधूचा वेश, मोठ्या मोठ्या मण्याच्या माळा गळ्यामध्ये, आणि राम 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 खरंच काय तो पशु बसलाय. हनुमंतरायाला पाहिलं, विचार केला काय साधू या काय तपस्वी करतोय. हनुमंतराय गेले आणि त्या काळनिमीला नमस्कार केलेला होता. यरोसो कार्या ते कोसळ आला द्या कोणे गोळांगुळो घातले लोटांगेने प्रबळ चरण कमाळ वंदना. त्यावेळेस या काळनिमीनं पाहिलं, आपलं काम तर म्हणले जवळपास अर्ध तर झालंच आहे म्हणले. आता हे वानर आपल्या जवळ आलंय. त्या काळनिमीनं एवढी लीनता धरली, हनुमंतराय समोर पाहिले आणि हनुमंतरायाच्या पायावर त्या ठिकाणी त्याने लोटांगण घातलेलं होतं. बैसो घातले वारासने आणले चरण क्षळना जीवनो अर्धे पाद्याये संपादन पूजा विधन मांडी. काय केलं काळनिमीनं? हनुमंतरायाला बसण्याकरता आसन घातलं. आसन, त्या आसनावर बसविलो. हनुमंतरायाचे पाय धुवायचे ते, पाय धुण्याकरता पाणी घेऊन आला आणि हनुमंतरायाला म्हणला किंवा मी तुमचे पाय धुतो, मला तुमच्या चरणाचं तीर्थ घ्यायचंय. हे अशा प्रकारचा काळनिमी हनुमंतरायाला बोलू लागला. नम्र होणे अत्यंत चरण चोरावाया दावत आणले फळमुळे समस्त कपेचे तिथे मांडिले. त्यावेळेस त्या काळनिमीनं हनुमंतरायाचा पाहुणचार करायला सुरुवात केली. पाहुणचार अगोदर ते पाय धुतले, पुन्हा म्हणला ऋषी महाराज हे वानर बुवा तुम्ही लय थकलेले दिसतात, तुमचे पाय चोपतो पाय चोपतो. म्हणून काय केलं, त्या ठिकाणी तो हनुमंतरायाचे पाय चोपू लागला. जे तिथं काही फळं कंदमुळं आणलेले होते त्या हनुमंतरायाच्या समोर ठेवले आणि त्यांना सांगितलं की हे फळं कंदमुळं तुम्ही त्या ठिकाणी खा, भक्षण करा. अशा प्रकारचा काळनिमी हनुमंतरायाला विनंती करू लागला. स्वामी अंगीकारावे फळमुळ प्रसन्न कराव्याचे तळ जळ मार्गे चिनल्याचे बोबुळ सोव कलळ सर्वांगी. काळनिमी म्हणला स्वामी तुम्ही चलोन चलोन फार थकलेले दिसतात, तुम्ही हे असणारे फळं खा. इथं शेजारी तळ्याला अगदी थंडगार अशा प्रकारचं पाणी या, ते पाणी प्या आणि त्याच्यामुळं काय होईल की तुमचा सगळा थकवा दूर होईल. हे अशा प्रकारचा काळनिमी हनुमंतरायाची विनंती करू लागला. स्तोत्र ये जायचा रामदूत वानर नुक ग्रते ग्रहित कोण कार्यात व्रत तुम्ही येत येणे आणि तो काळनिमी हनुमंतरायाला बोलायला लागला, अहो तुम्ही तर मला प्रत्यक्षात रामाचे दूत दिसतात, रामाचे दूत. आणि तुम्ही जे इतक्या या अरण्यामध्ये आलात ते कशा करता आलात, काय कारण आहे हो म्हणले. एवढं असणार हे फळमूळ खा म्हणजे तुमचा थकवा दूर होईल. म्हणतो काय जाण्याचे माझ्या भेटे झाले बहुत ऋषीशी त्याचे सांगितले वार्त्याचे ऐक तुझं पाचे सांगेन. आणि त्यावेळेस हनुमंतराय त्या काळनिमीला बोल
बोलायला लागले, अरे बाबा मला आतापर्यंत खूप ऋषी भेटले, या खूप ऋषींची मला भेट झाली, पण राम लक्ष्मण बंधू दोघे पित्र वचनाचे निगती वेगे क्रमून या मने स्वांगे वना वेग्या पै आले. त्यावेळेस तो असणारा काळ नेहमी हनुमंतरायाला कथा सांगू लागला, कथा सांगू लागला. कोणती कथा सांगायला? रामाची कथा सांगायला. किंवा मला तुम्ही प्रत्यक्षात रामाचे दूत दिसतात, मी तुम्हाला रामाची कथा सांगतोय म्हणले. ऐका, किंवा राम आणि लक्ष्मण या दोघा जणांनी काय केलं, आपल्या वडिलांची आज्ञा पाळली आणि वडिलांची आज्ञा पाळून त्या ठिकाणी ते अरण्यामध्ये आलेले आहेत. त्याचा पुरुषार्था त्या अद्भुत परे साता तो कपिना तो आवडे उठले बहुत अनुचेर्यात परिसवया. त्यावेळेस त्या काळने मी राम कथा सांगायला लागला. हनुमंताला वाटलं हे खरंच ऋषी या आणि खरंच मला रामाची कथा सांगता या. म्हणजे संतांना आणि साधूंना कुणी फसवायला मोकळच आहे का नाही. वारकऱ्याला कुणी बी फसवाव, संताला कुणी बी फसवाव, माळकऱ्याला कुणी बी फसवाव. हेच लोक या सगळ्या फसविणाऱ्या लोकांना रिकामेच फसवायला. यानं रामकथा सांगायला सुरुवात केली काळनेमीनं. आणि त्यावेळेस हनुमंतरायाला आनंद झाला. हनुमंतरायाला वाटलो काय रामाची कथा सांगायले, हे खरंच रामाचा भक्त आहे का, अशा प्रकारचा विचार हे हनुमंतरायानं त्या ठिकाणी केलेला होता. समयवरे बंगले अरको दंड रावणाचे काळे तोंडे जाडीले भार्गवाचे बळबंड यस प्रचंड घेतले. आणि त्यावेळेस त्या काळने मी सांगायला राम वनवासात आले. ते कसे आले, धनुष्यबाण पाठीवर बांधलो आले, लंकेच्या ठिकाणी आले, रावणासोबत लढाई केली, रावणाला त्या ठिकाणी बाण मारले. म्हणजे एवढा काळ नेहमी सगळं नकली त्या हनुमंताला त्या ठिकाणी सांगू लागली. सीते समवेत दोघे जने वना निघाले आपण मारून या राक्षस दारुण वाळीचे जाणे मारिला. त्यावेळेस या रामानं काय केलं, सीते सहित हे तिघजण वनात आले, वनात आले. त्यावेळेस त्या ठिकाणी वाले नावाचा असणारा वानर, त्या वालीला या रामानं मारलेलं होतं. राजे सुग्रीवादी झाले वानर सैन्या पैसे केले, वानर नुज द्या किलो म्हणून पोचले उत्तर. आणि त्यावेळेस त्या रामानं काय केलं, वालीला मारलं. वानराची सेना सगळे जमवली. त्या वानर सेना त्यानं आपल्याशी करून घेतली आणि त्या असणार किष्किंध्याचं राज्य त्या ठिकाणी त्या रामानं त्या सुग्रीवाला दिलेलं होतं. स्वागत चोगा तुझ सनंत करावे मज जरे देखसी अधिकारे वज जीवेच्या गोजा तुझ सांगो. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी तो असणारा काळ नेहमी पुन्हा हनुमंताला विनंती करू लागला, हनुमंता रामाची कथा मी अजून तुला पुढे सांगतोय, ऐक म्हणले. ऐक, तुला मी अशा प्रकारची कथा सांगतो आहे. श्रीरामाची निज कथा तापस मोके ऐकत आहे ओलास झाला कपे नाता देखोने जदरता वानरी. काय झालं, हे असणारी रामाची कथा त्या काळनेमीच्या मुखातून हनुमंत ऐकायला लागली आणि हनुमंताला
त्या ठिकाणी आनंद झाला आणि आनंदाच्या वारामध्ये हनुमंत राय पुढे काय करू लागले. श्रीराम आता जनस्थाने रावण कपट रूपे येऊनी शून्यास्त्र मध्ये कोणी श्रीराम पत्नी चोरिली. आणि मग पुढे काय झालं. हे रावण त्या ठिकाणी त्या पंचवटीच्या ठिकाणी आला आणि त्या असणाऱ्या झोपडीमध्ये राम नव्हता, लक्ष्मण नव्हता. हे त्या रावणानं पाहिलं, कपट गेलो, गोसाव्याचं रूप धारण केलं आणि सीतेला त्या ठिकाणी भिक्षा मागण्याकरता तो आलेला होता. ते सीतेच्या धावण्याचे श्रीरामाने गे वेगेशी मार्गी आवडे होता राक्षसाचे श्रीराम त्याचे मारिले. पुढे काय झालं. काय या मारेच नावाच्या राक्षसानं माया केली, मायावी हरण झालो. सीतामाईनं त्या हरणाला पाहिलो आणि रामाला म्हणले, रामा या हरणाच्या कातड्याचे चुळे मला करावे असं वाटतं. या तुम्ही याला मारा, त्याचं कातड मला द्या, म्हणजे मला त्याची चुळी करायची. हे सीतामाईनं रामाकडे मागणं मागितलं. राम ताबडतोब त्या हरणाच्या पाठीमाग त्याला मारण्याकरता गेले, झोपडे सोडले, लांब गेले. हे रावणानं ती अवस्था त्या ठिकाणी पाहिलेली होती. वाळीने पिढून सुग्रीवासी आरिले श्रीयाने राजाची रामे मारून आत्याशी सुग्रीवासे स्थापिले. पुढे काय झालं. हे असणारे सीता रावणानं घेऊन शिने गेला. सीतेला शोधण्याकरता हे राम आणि लक्ष्मण तिचा शोध घेत घेत त्या किष्किंध्याच्या ठिकाणी आले. त्यावेळेस सुग्रीवाची भेट झाली, हनुमंताची भेट झाली आणि त्या ठिकाणी रामानं काय केलं, वालीला मारलं, किष्किंध्याचं राज्य सुग्रीवाला दिलं. हे अशी रामकथा तो काळ नेहमी हनुमंताला त्या ठिकाणी सांगू लागले. सुग्रीव राजा महावीर सकळ वानराचे बार झाले श्रीरामाचे किंकर बदोपकार ओवणी. आणि तिथं काय झालं की हे सुग्रीव आणि त्याचे असणारे वानर हे सगळे रामाचे सेवक झाले, रामाचे सेवक झाले. आणि रामानं त्यांना कशा प्रकारचा उपदेश केलेला होता तो पुढे ऐका. दोघा पडले आते सखे समुद्र शिळा बांधिल्या देख न लागता निमिष यको लंका सन्मुख येते झाले. सुग्रीवाची आणि रामाची मैत्री झाली, मैत्री झाली. मग त्या ठिकाणी समुद्रावर सेतू बांधला, पूल बांधला, पूल बांधला आणि नंतर हे राम या सगळ्या वानर लंकेच्या ठिकाणी आलेले होते. युद्ध झाले ग्वारांदर रावणा प्रधानाचे कोमर मारिले सैन्य झुंजार मारिले समग्र एक एक. आणि तिथं काय झालं की रामाचं रावणाचं युद्ध झालं, भयंकर अशा प्रकारचं युद्ध झालं. रामानं त्या रावणाचे ते मुलं मारले, त्या ठिकाणी त्याचे नातू मारले, पंतू मारले, त्याचे प्रधान मारले. अशा प्रकारचं कार्य रामानं केलेलं आहे. डोक्या कवाळाला रावण घेऊन ब्रह्मशक्ती आपण हृदय स्वामित्राचे लक्षण शक्ती दारुण हानीत. आणि त्या रावणाला भयंकर राग आलेला होता. त्यावेळेस त्या रावणानं काय केलं, ब्रह्मशक्ती हातामध्ये घेतली, ते ब्रह्मशक्ती लक्ष्मणाला मारली आणि लक्ष्मण त्या ठिकाणी विकळ पडलेला होता. शक्ती बेदून हृदयाची निघून गेले भूमीशी हाती विकळता सुमित्राशी पडला ते निचेष्टित. आणि ते शक्ती लक्ष्मणाचं हृदय फोडून जमिनीत निघून गेली.
त्यावेळेस लक्ष्मणाला चक्कर आली, विकळ झाला आणि लक्ष्मण हा त्या ठिकाणी पडलेला होता. वाचवाया सुमित्राचे नेव्यालो औषधीशी सूर्यनापा उदयासी मज तवरेचे जाणे असे. त्यावेळेस हनुमंतानं सांगितलं, मामा हे सगळं कार्य झालं खरं, पण मी औषधी नेण्याकरता आलेलो आहे. दिव्य अशा प्रकारची औषधी मला घेऊन जायची या. लक्ष्मणाला ब्रह्मशक्ती लागलेली आहे. सूर्य उगवायच्या अगोदर ही औषधी मला घेऊन गेलं पाहिजे, नाही तर जरा बी उशीर झाला तर लक्ष्मण त्या ठिकाणी असताना मारल्या जाईल. हे अशा प्रकारचा हनुमंत त्या काळनेमीला त्या ठिकाणी बोलू लागलेले. सांगितले सकळे व्रत तो तापस्वे त्या ते विख्यात जाणून या माझे मनोगत शीघ्र कार्यार्थ साधावा. आणि त्यावेळेस हनुमंत सांगितलं, अरे म्हणलं बाबा तो तपस्वी आहेस, तो माझं मनोगत जाणलंस आणि रामाची कथा मला सांगितलेस, तेव्हा तो शुद्ध अंतकरणाचा साधू आहेस, तो काही मटक साधू नाहीस. ठीक आहे बाबा, असू दे म्हणले, पण मला हे पुढचं काम करायचं या. मग हे पुढचं काम करायला जाण्याकरता तू मला आडवं येऊ नको. विलंबन करावा सर्वता औषधे सांगाव्या समजताय भास्कर उदयन येता मज तत्वता जाण्याचे. हनुमंतानं सांगितलं, बाबा या ठिकाणी मला गुंतवू नको, पण एक काम कर, किंवा या दिव्य औषधी कोणत्या ठिकाणी आहेत ते मला तो ताबडतोब सांग, मला लवकर जाणं आहे. अशा प्रकारचे हनुमंत त्या काळनेमीला त्या ठिकाणी विनवू लागले. दर्शने मुनिवारा सुखानु कोटी मज कपीराम करोपाचे पाहुण्यारा निरोप सत्वारा मज द्यावा. हनुमंत म्हणले, हे ऋषीश्वरा तुम्ही माझा पाहुणचार करायलेत हे खरं या, पण पाहुणचार घ्यायला मला वेळ नाही ना. मग या ठिकाणी मला गुंतवून पाडू नको, मला लवकरात लवकर जायचंय, मला जाऊ दे औषधी आणायला. अशा प्रकारचे हनुमंत काळनेमीला त्या ठिकाणी बोलू लागले. सविता सदन करायच्या उदकांतर पुनेत वय देखो प्राप्त वय जरी अनाधिको ब्रह्मशोक देखो तो पाय. त्या काळनेमीला सांगितलं, किंवा तो एवढा माझा पाहुणचार करायलास, पण मला वेळ नाही, पण तुझ्या विनंतीला मान देतो आणि पाणी पितो म्हणले, तुझं मी पाणी पितो, एवढं तरी म्हणले तुझं मला मान्य करावं लागतंय. अशा प्रकारचे हनुमंत काळनेमीला बोलू लागले. सजनाचे घरचे अन्न घ्यावे बळेचे मागो नाही तरी आपण जेवण तरे मागावे. काय सांगायला लागले हनुमंतराय, याच्यामध्ये परमार्थ आहे आणि प्रपंच आहे. आणि नाथ महाराजाचं लिखाण असं आहे, अर्ध्या ओवीत परमार्थ आणि अर्ध्या ओवीमध्ये प्रपंच. याचं नाव कवी. माणसानं अन्न घ्यावा कुठं आणि अन्न द्यावा कुठं, ह्याची फरक असली पाहिजे. कारण अन्नदानाला पात्र कोण आहे, पात्रता पाहिली पाहिजे. अन्नदानाला भुक्याला पात्र, शास्त्राचा नियम आहे. वस्त्रदानाला कोण पात्र आहे, होय माऊले हो, कोण पात्र आहे वस्त्रदानाला? ते कुडमुड का कुडकुड कुडकुड कुड आणि करा वस्त्रदान आणि द्या एक साडीदान. ती बी जुनी जमत नाही, ती बी नवी पाहिजे. हे पात्र आहेत का वस्त्रदानाला? अरे ज्याला वस्त्र लिहायला मिळत नाही ते वस्त्रदानाला